कसे आहात मुलांनो? अभ्यास करतायत ना? करायलाच पाहिजे. ज्यावेळेस मी सकाळी लेक्चर घेण्यासाठी येत होतो त्यावेळेस एका माणसाने मला सिंपल क्वेश्चन विचारला की तुम्ही आयुष्यामध्ये तुमच्या शिक्षक का झालात. एक लक्षात घ्या की ह्याचं उत्तर त्याला जे द्यायचं आहे ते मी दिलं आहे, परंतु तुम्हाला मी आज एक प्रश्न विचारतोय की तुम्हाला का वाटतं की तुम्ही स्वतः डॉक्टर व्हायला पाहिजे. का वाटतं तुम्हाला की माझ्या साईडला बसणाऱ्या मुलाने डॉक्टर नाही व्हायला पाहिजे, तुम्हीच का व्हायला पाहिजे. जर तुमचं उत्तर हे जर असं असेल की सर डॉक्टर झाल्यानंतर पैसे खूप सारे मिळतात, पैसे चांगले भेटले की एखाद्या सुंदर पोरीसोबत लग्न होतं आहे, मग छोटे छोटेसे मुलं होतात, मग ते पण डॉक्टर व्हायला निघतात, मरेपर्यंत काहीच पैशाची कमतरता होत नाही म्हणून मला डॉक्टर व्हायचं आहे, हे जर तुमच्या मनामध्ये असेल तर एक समजून घ्या की तुम्ही कधीच तुमच्या आयुष्यामध्ये चांगले डॉक्टर नाही होऊ शकणार. परंतु तुमचं जर उत्तर हे असं असेल की डॉक्टर मला ह्यासाठी व्हायचं आहे कारण माझ्या मनातून मला असं वाटतं की मला डॉक्टर व्हायचं आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की माझ्या देशाचं नाव मला मोठं करायचं आहे, माझ्या आईवडिलाचं नाव मला मोठं करायचं आहे, मला माझ्या समाजाचं नाव मोठं करायचं आहे म्हणून मला डॉक्टर व्हायचं आहे, तर एक समजून घ्या की तुम्ही ह्या जगातले सगळ्यात चांगले डॉक्टर होणार आहेत. कधीही जर इंटेन्शन तुमचं पैसा असेल तर तुम्ही आयुष्यामध्ये कधीच सक्सेसफुल होत नाहीत, हे कधीही तुम्ही समजून घ्या, कधीही तुम्ही हे कन्फर्म करून घ्या. एक बघा, आंबेजोगाईच्या गल्ली गल्लीमध्ये डॉक्टर्स आहेत, गल्ली गल्लीमध्ये MBBS डॉक्टर्स आहेत आंबेजोगाईच्या, परंतु असे काही डॉक्टर्स आहेत की ज्या डॉक्टरकडे कुणीच जात नाही, एखादं काळं कुत्रं बी जात नाही त्याच्याकडे, परंतु एक एक डॉक्टर असे असतात की लोक त्याच्याकडे लाईन लावून जातात. कारण एवढंच असतं की त्यांनी अभ्यास हा आपल्या स्वतःच्या आईवडिलासाठी केलेला असतो, एक चांगला डॉक्टर होण्यासाठी केलेला असतो, आणि जो दुसरा मुलगा असतो ज्याच्याकडे कुणीच जात नसतं त्यांनी अभ्यास हा फक्त आणि फक्त पैसे कमवण्यासाठी आणि नोकरीसाठी केलेला असतो. लक्षात. त्यामुळे तुमचं इंटेन्शन, तुमचं उद्दिष्ट हे कधीही चांगलं ठेवा, तरच तुम्ही चांगले डॉक्टर होऊ शकतात. लक्षात. आता बघा, मी तुमचा 11वीचा लॉज ऑफ मोशन स्टार्ट केला होता. लॉज ऑफ मोशनमध्ये मी तुमचं कोलिजन स्टार्ट केलं होतं. कोलिजनचे टोटल 2 टाईप्स असतात. कोलिजनचे टोटल 2 टाईप्स असतात. फर्स्टला म्हणायचं इलॅस्टिक कोलिजन आणि दुसरीला म्हणायचं इनइलॅस्टिक कोलिजन. कोलिजनचे टोटल 2 पोरं आहेत. एका पोराला म्हणायचं इलॅस्टिक कोलिजन आणि दुसऱ्या पोराला म्हणायचं इनइलॅस्टिक कोलिजन. आता बघा, इलॅस्टिक कोलिजनचे टोटल पुन्हा 2 टाईप्स आहेत. पहिल्या टाईपला म्हणायचं हेड ऑन इलॅस्टिक कोलिजन. आता बघा, हेड ऑन कोलिजन कधी होत असतं. सपोज करा ही एक बॉडी आहे, त्या बॉडीचं मास आहे M1, ठीक आहे. त्याच्या समोर एक दुसरी बॉडी आहे आणि त्या दुसऱ्या बॉडीचं मास आहे M2. M1 एक बॉडी आहे, M2 एक बॉडी आहे. आता बघा, ह्या M1 बॉडीची व्हेलॉसिटी आहे U1 आणि M2 बॉडीची व्हेलॉसिटी आहे U2, ठीक आहे. ज्यावेळेस M1 बॉडी M2 बॉडीवरती जाऊन आदळते, कोलाइड्स होते, त्यानंतर आदळल्यानंतर जर दोन्ही बॉडी पुन्हा जर एकाच लाईनमध्ये जर मूव्ह होत असतील, दोन्ही बॉडी एकमेकावरती आदळल्यानंतर पुन्हा आदळून झाल्यानंतर दोन्ही बॉडी जर एकाच लाईनमध्ये जर सरळ सरळ मूव्ह होत असतील तर त्या कोलिजनला काय म्हणायचं? हेड ऑन इलॅस्टिक कोलिजन. लक्षात. सपोज करा हे 2 बॉडी आहेत, हे एक आणि हे एक. ही बॉडी येऊन असंच येऊन ह्याच्यावरती आदळली आणि आदळल्यानंतर पुन्हा हे 2 बॉडी सरळ मूव्ह व्हायला लागल्या, तर त्या कोलिजनला काय म्हणायचं? हेड ऑन कोलिजन. आदळल्यानंतर आफ्टर कोलिजन जर दोन्ही बॉडी सरळ व्हायला लागल्या, मूव्ह व्हायला लागल्या, तर त्याला म्हणायचं हेड ऑन कोलिजन. आता ह्याला सांगायचं असेल तर मी फिजिक्सच्या भाषेमध्ये पण सांगू शकतो, पण त्याची काही गरज नाही आहे. समजलं? भावना समजून यायला पाहिजेत, ठीक आहे. हे झालं तुमचं बिफोर कोलिजन. हेड ऑन कोलिजनमध्ये दोन्ही बॉडी एकमेकावरती आदळल्या की सरळ पुन्हा मूव्ह व्हायला लागतात,
ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये मी तुमचा नवीन पॉईंट स्टार्ट करत आहे, दॅट इज ऑब्लिक्यू इलॅस्टिक कोलिजन. आजच्या लेक्चरमध्ये तुमचा मी नवीन पॉईंट स्टार्ट करत आहे, कोणता? ऑब्लिक्यू इलॅस्टिक कोलिजन. ठीक आहे. कोलिजनचे टोटल 2 टाइप्स आहेत. कोलिजनला टोटल 2 पोरं आहेत. एका पोराचं नाव आहे इलॅस्टिक कोलिजन, दुसऱ्या पोराचं नाव आहे इनइलॅस्टिक कोलिजन. आजपर्यंत तुमचं मी हेड ऑन कोलिजन घेतलेलं आहे, इनइलॅस्टिक कोलिजन घेतलेलं आहे, त्याचे टाइप्स घेतलेले आहेत. आजचं तुमचं शेवटचं लेक्चर आहे कोलिजनवरती, ते कोणतं? ऑब्लिक्यू इलॅस्टिक कोलिजन. चला तर मग आजचा नवीन पॉईंट टाका, ऑब्लिक्यू इलॅस्टिक कोलिजन. आता बघा, नीट एक्झाममध्ये, नीट एक्झामच्या 34 वर्षाच्या कार्यकाळामध्ये फक्त एक्झाम्पल्स हे हेड ऑन कोलिजनवरती विचारलेत आणि इनइलॅस्टिक कोलिजनवरती विचारलेत. ऑब्लिक्यू कोलिजनवरती आजपर्यंत एकही एक्झाम्पल नीटनं विचारलं नाही. जेईनं विचारलंय, जेई बिंदास विचारते, कारण ऑब्लिक्यू कोलिजनचे जे प्रॉब्लेम्स असतात ते जरा टफ असतात. ठीक आहे, त्यामुळे नीटनं आजपर्यंत विचारलं नाही, परंतु जेईमध्ये ऑब्लिक्यू कोलिजनचे प्रॉब्लेम्स येतात. ठीक आहे. ऑब्लिक्यू कोलिजन नीटसाठी जरी नाही केलं तरी चालतं, पण जेईसाठी करावंच लागतं. ठीक आहे. चला तर मग आजचा नवीन पॉईंट टाका, ऑब्लिक्यू इलॅस्टिक कोलिजन. सेकंड टाइप, इलॅस्टिक कोलिजनचा सेकंड टाइप, ऑब्लिक्यू इलॅस्टिक कोलिजन. ऑब्लिक्यू इलॅस्टिक कोलिजन. आता बघा, ऑब्लिक्यू इलॅस्टिक कोलिजन काय असतं? ठीक आहे. हे 2 बॉडी एकमेकावरती आदळल्यानंतर जर सरळ सरळ जात असतील, काय म्हटले मी, डोक्यामध्ये फिट घेऊन घ्या. कन्सेप्ट महत्वाची आहे. डेफिनेशन काय तुम्हाला मी सांगून देईल असं तसं, डेफिनेशन महत्वाची नाही आहे, कन्सेप्ट कळणं महत्वाचं आहे. ही बॉडी जर ह्या बॉडीवरती जाऊन जर आदळली, कोलाइड झाली आणि दोन्ही बॉड्या जर सरळ सरळ मूव्ह होत असतील तर त्याला म्हणायचं हेड ऑन कोलिजन. ठीक आहे. जर ही बॉडी ही अशी तिरपी असेल आणि ही इथं असेल आणि ही जर ह्याच्यावरती जाऊन अशी आदळली, एक बॉडी इकडे जायला लागली, एक बॉडी इकडे जायला लागली, दोन्ही बॉड्या जर तिरप्या जायला लागल्या, सरळ सरळ जायला लागल्या तर हेड ऑन कोलिजन. आदळल्यानंतर जर दोन्ही बॉडी जर तिरप्या जायला लागल्या तर त्याला काय म्हणायचं? ऑब्लिक्यू इलॅस्टिक कोलिजन. ठीक आहे. एक्झाममध्ये असं लिहून यायचं नाही, दोन्ही बॉड्या तिरप्या गेल्या म्हणजे ऑब्लिक्यू इलॅस्टिक कोलिजन. हे तुम्हाला मी सिंपल भाषेमध्ये सांगायला लागलो. कोलिजनच्या नंतर दोन्ही बॉड्या जर तिरप्या मूव्ह होत असतील तर त्याला काय म्हणायचं? ऑब्लिक्यू इलॅस्टिक कोलिजन. ठीक आहे. डेफिनेशन मी सरळ लिहून देईल, जी फिजिक्सची डेफिनेशन आहे, तुमच्या पुस्तकात डेफिनेशन आहे ते मी लिहून देईल, परंतु कन्सेप्ट काय आहे? तिरप्या पळायला लागल्या कोलिजनच्या नंतर तर त्याला म्हणायचं ऑब्लिक्यू इलॅस्टिक कोलिजन. ठीक आहे. आता बघा, सपोज करा ही एक बॉडी आहे, त्या बॉडीचं मास आहे m1 आणि त्या बॉडीची व्हेलॉसिटी आहे u1. ठीक आहे. इथे एक तुमची दुसरी बॉडी आहे, त्या बॉडीचं मास आहे m2 आणि त्या बॉडीची व्हेलॉसिटी आहे u2. काय म्हटलं मी? 2 बॉडी आहे, एक बॉडीचं मास आहे m1, व्हेलॉसिटी u1, दुसरी बॉडी आहे m2, त्याची व्हेलॉसिटी u2. ठीक आहे. हेड ऑन मध्ये दोन्ही बॉडी एकमेकाच्या समोरासमोर असतात. ऑब्लिक्यूमध्ये दोन्ही बॉडी एकमेकाच्या तिरप बिरप बसलेल्या असतात. ठीक आहे. हे फरक आहे हेड ऑन मध्ये आणि ऑब्लिक्यू मध्ये. हेड ऑन आणि ऑब्लिक्यू मध्ये हा फरक आहे. ठीक आहे. आता बघा, ही बॉडी ज्यावेळेस ह्याच्यावरती जाऊन आदळल्यानंतर काय होतं बघा. आता ही बॉडी ज्याचं मास आहे m1, ज्या बॉडीचं मास आहे m1, त्याची व्हेलॉसिटी काय आहे u1. ठीक आहे. ही दुसरी बॉडी की ज्या बॉडीचं मास आहे m2 आणि त्याची व्हेलॉसिटी आहे u2. ठीक आहे. ज्या ठिकाणी तुमची बॉडी एकमेकावरती आदळते त्या पॉइंटला मी एक काय काढतो? एक नॉर्मल काढतो. काय म्हटलं मी? ज्या पॉइंटला तुमची बॉडी एकमेकावरती आदळते त्या पॉइंटला मी काय काढतो? एक नॉर्मल काढतो. हा झाला नॉर्मल. ह्या नॉर्मलला म्हणायचं लाईन ऑफ इम्पॅक्ट. ह्या नॉर्मलला काय म्हणायचं? लाईन ऑफ इम्पॅक्ट. वाटलं तर इकडे लिहून घ्या, लाईन ऑफ इम्पॅक्ट. आणि ऑब्लिक्यू कोलिजन किचकट आहे. ठीक आहे. थोडंसं समजायला वेळ लागतो.
इकडे लिहून घ्या लाईन ऑफ इम्पॅक्ट, LOI काय असतं, लाईन ऑफ इम्पॅक्ट, लाईन ऑफ इम्पॅक्ट. ठीक आहे, लाईन ऑफ इम्पॅक्ट काय असतो, हा एक नॉर्मल असतो, ड्रॉन ॲट कोलिजन पॉइंट. लिहून घ्या समोर, इट इज नॉर्मल, इट इज नॉर्मल. नॉर्मल कळतं ना, जे आपण परपेंडिक्युलर लाईन मारतो ना, लाईन, ती लाईन मारणं वेगळं, फिजिक्समधली लाईन मारणं वेगळं. इट इज नॉर्मल ड्रॉन ॲट कोलायडिंग पॉइंट, ड्रॉन ॲट कोलायडिंग पॉइंट. ठीक आहे, हा नॉर्मल काढला, ह्या नॉर्मलला काय म्हणायचं, लाईन ऑफ इम्पॅक्ट. ठीक आहे, आता बघा सपोज करा इथला अँगल, ह्या U1 व्हेलॉसिटीचा अँगल लाईन ऑफ इम्पॅक्ट LOI सोबत जर सपोज करा θ1 असेल आणि U2 व्हेलॉसिटीचा अँगल इथला असेल θ2. ठीक आहे, हे कधी आहे तुमचं, ड्युरिंग कोलिजन. ही सगळी भानगड कधी चालू आहे तुमची, ड्युरिंग कोलिजन, ड्युरिंग कोलिजन. हे काय आहे तुमचं, बिफोर कोलिजन, बिफोर कोलिजन. ठीक आहे, ऑब्लिक्यू कोलिजन बघत आहे आपण. ऑब्लिक्यू कोलिजनमध्ये बॉडी एकमेकावरती तिरप्या आदळतात. ठीक आहे, ही बॉडी ह्याच्यावरती अशी तिरपी आदळली. तुम्ही कॅरम खेळलात ना, कॅरमनं तुम्ही गोट मारलात की एखाद्या गोटला असं टच करून जाते, त्याला काय म्हणायचं, ऑब्लिक्यू कोलिजन. ठीक आहे, आता बघा मी काय करतो, ही जी U1 व्हेलॉसिटी आहे त्या U1 व्हेलॉसिटीला मी दोन कंपोनंटमध्ये रिझॉल्व्ह करतो. ठीक आहे, तुम्ही शिकलात आत्तापर्यंत. सपोज करा ही जर U1 व्हेलॉसिटी असेल, हॉरिझॉन्टल सोबतचा अँगल सपोज करा θ असेल, तर ह्या U1ला तुम्ही दोन कंपोनंटमध्ये ब्रेक करू शकतात. कसं ब्रेक करू शकतात बघा, ज्या साईडला θ असतो त्या साईडला कुठला कंपोनंट तयार होत असतो, U1 cos θ. ठीक आहे, आणि त्याच्या 90 डिग्रीमध्ये कुठला कंपोनंट तयार होत असतो, U1 sin θ. वेक्टरमध्ये मी तुम्हाला शिकवलंय की वेक्टर कंपोनंटला दोन कंपोनंटमध्ये ब्रेक कसं केलं जातं. ज्या साईडला θ असेल तिथं कोणतं कंपोनंट तयार होणार, U1 cos θ. राहिलेल्या 90 डिग्रीमध्ये ह्याच्या कुठला कंपोनंट तयार होणार, U1 sin θ. ठीक आहे, आता बघा ह्या U1ला मी ब्रेक करतो दोन कंपोनंटमध्ये. ज्या साईडला θ आहे त्या साईडला कुठला कंपोनंट तयार होणार, U1 cos θ. ठीक आहे, आणि ह्याच्या 90 डिग्रीमध्ये कुठला कंपोनंट तयार होणार, U1 sin θ. लक्षात. तसंच ह्या U2 व्हेलॉसिटीला मी पण ब्रेक करतो दोन कंपोनंटमध्ये. ज्या साईडला अँगल असेल त्या साईडला त्या व्हेलॉसिटीचा कुठला कंपोनंट तयार होणार, U2 cos θ, U2 cos θ. आणि त्याच्या 90 डिग्रीमध्ये कुठला कंपोनंट तयार होणार, U2 sin θ. लक्षात मी काय केलं, ते दोन बॉडीचं कोलिजन झालं, दोन बॉडीचं ऑब्लिक्यू कोलिजन झालं, तिरपं कोलिजन झालं. ठीक आहे, हे झालं तुमचं ड्युरिंग कोलिजन. ठीक आहे, आता बघा कोलिजनच्या नंतर, आफ्टर कोलिजन, कोलिजनच्या नंतर काय होतं बघा. कोलिजनच्या नंतर ही जी बॉडी असेल ही बॉडी इकडे कुठेतरी मूव्ह होईल, ही खालची बॉडी कुठेतरी इकडे मूव्ह होईल. तिरप्या मूव्ह होणार आहेत, कुठं मूव्ह होणार आहेत त्यांची त्यांना माहिती आहे. ठीक आहे, आता बघा ह्या बॉडीचा कोलिजनच्या नंतर हा व्हेलॉसिटीचा तुमचा कंपोनंट U1 sin θ. तुम्ही म्हणताल सर कोलिजनच्या नंतर इथली व्हेलॉसिटी जर V1 पाहिजे, मी U1 sin θ का लिहिलं हे मी सांगतो. ठीक आहे, त्यानंतर इकडची व्हेलॉसिटी, लाईन ऑफ इम्पॅक्टच्या अलॉंगची व्हेलॉसिटी, ही तुमची लाईन ऑफ इम्पॅक्ट आहे, त्याच्या अलॉंगची व्हेलॉसिटी कंपोनंट कोणता आहे, U1 cos θ. तो होतो आफ्टर कोलिजन V1. बघा आता U1 व्हेलॉसिटी दोन कंपोनंटमध्ये ब्रेक झाली, एक U1 sin θ, दुसरी U1 cos θ. U1 sin θ हा कंपोनंट जशाच तसा राहतो. कोलिजन झाल्यानंतर व्हेलॉसिटीचा U1 sin θ कंपोनंट जशाच तसा राहतो. ठीक आहे, का राहतो मला सांगा, ह्याच्यावर काही परिणाम होणार आहे का, ह्याच्यावर आणि ह्याच्यावर, ह्या दोघावर, ह्याच्यावर आणि ह्याच्यावर काय परिणाम व्हायला लागलाय का, होईना गेलाय ना. परिणाम फक्त कुणावर व्हायला लागलाय, U1 cos θ आणि U2 cos θ.
ह्या दोन व्हेलॉसिटीच्या कंपोनंटवरती परिणाम व्हायला लागलाय, म्हणून तेच कंपोनंट फक्त चेंज होतात, तेच कंपोनंट फक्त चेंज होतात. ह्या कंपोनंटवरती आणि ह्या कंपोनंटवरती काही परिणाम व्हायला लागलाय का? होईना गेलाय. ठीक आहे, म्हणून फक्त तेच कंपोनंट चेंज होतात. हा M1 मास आणि हे दुसरा गोळा, दुसरा मास M2 मास, त्याचा हा कंपोनंट U2 साइन थीटा आणि हा त्याचा दुसरा कंपोनंट V2. लक्षात, हे झालं तुमचं आफ्टर कोलिजन. समजलं? डायग्राम महत्वाची आहे, डायग्राम महत्वाची. काय म्हटलं मी? डायग्राम महत्वाची. डायग्राम समजली तर ऑब्लिक्यू कोलिजन समजाल. ठीक आहे, आता बघा ऑब्लिक्यू कोलिजन, कोणत्या कोलिजनला ऑब्लिक्यू कोलिजन म्हणायचं हे फिजिक्सच्या भाषेमधली मी डेफिनेशन सांगतो, ती लिहून घ्या आता. द कोलिजन डेफिनेशन, ऑब्लिक्यू कोलिजनची डेफिनेशन लिहून घ्या. द कोलिजन in which velocity is along velocity component. असं करा, द कोलिजन इन विच velocity component is along line of impact. काय म्हटलं मी? द कोलिजन इन विच velocity component is along line of impact. बघा, ह्या velocityचं कंपोनंट लाइन ऑफ इम्पॅक्टच्या अलॉंग आहे, ह्या velocityचं कंपोनंट लाइन ऑफ इम्पॅक्टच्या अलॉंग आहे. that collision is called as oblique collision. That collision is called as oblique collision. काय म्हटलं मी? ऑब्लिक्यू कोलिजन मध्ये तुमच्या वेलॉसिटीचा कंपोनंट हा लाइन ऑफ इम्पॅक्टच्या अलॉंग असतो. ऑब्लिक्यू कोलिजन मध्ये वेलॉसिटीचा एक कंपोनंट हा लाइन ऑफ इम्पॅक्टच्या अलॉंग असतो. त्या कोलिजनला काय म्हणायचं? ऑब्लिक्यू कोलिजन. ठीक आहे, म्हणून मी तुम्हाला सिंपल भाषेत सांगितलं होतं, तिरपं कोलिजन झालं ना ऑब्लिक्यू कोलिजन. समजलं? तिरपं कोलिजन झालं ना ऑब्लिक्यू कोलिजन. ही फिजिक्सची डेफिनेशन आहे, हे तुमच्या पुस्तकामध्ये मिळणार तुम्हाला. ठीक आहे, द कोलिजन इन विच वेलॉसिटी कंपोनंट इज अलॉंग लाइन ऑफ इम्पॅक्ट, line of impact, that collision is called as oblique collision. समजलं? इथपर्यंत लिहून घ्या. ठीक आहे, आता बघा ऑब्लिक्यू कोलिजन वरती प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी स्पेशल मेथड यूज करावं लागतात. तुम्ही जर सिंपल मेथड यूज केले, हेड ऑनच्या कोलिजनच्या मेथड यूज केले तिथे चलत नाही. ऑब्लिक्यू कोलिजनचे प्रॉब्लेम करण्यासाठी डिफरंट मेथड्स आहेत, त्या यूज करावं लागतात. खाली लिहा मेथड टू सॉल्व ऑब्लिक्यू कोलिजन. मेथड टू सॉल्व, सेकंड पॉइंट, हा फर्स्ट पॉइंट लिहा डायग्रामच्या खाली, हा पहिला पॉइंट. सेकंड पॉइंट काय होतं? मेथड टू सॉल्व ऑब्लिक्यू इलास्टिक कोलिजन प्रॉब्लेम्स. ऑब्लिक्यू कोलिजनचे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी स्पेशल मेथड यूज करावं लागते. ठीक आहे, आता बघा फर्स्ट काय आता हे इलास्टिक कोलिजन आहे. ऑब्लिक्यू कोलिजन जर इलास्टिक कोलिजन असेल तर तुम्हाला मी सांगितलंय इलास्टिक कोलिजनमध्ये काय काय असतं? तुमचं मोमेंटम कॉन्झर्व असतं. इलास्टिक कोलिजनमध्ये सगळ्यात अगोदर तुम्हाला मी शिकवलंय, इलास्टिक कोलिजनमध्ये तुमचं काय असतं? मोमेंटम हे कॉन्झर्व असतं. ठीक आहे, हे ऑब्लिक्यू कोलिजन आहे, ऑब्लिक्यू इलास्टिक कोलिजन आहे, म्हणजे ह्या कोलिजनमध्ये तुमचं मोमेंटम कॉन्झर्व असणार. ठीक आहे, परंतु कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम हे कसं घ्यायचं बघा. इन फर्स्ट मेथड प्रॉब्लेम सॉल्व करण्याची पहिल्या मेथडचा पहिली कन्सेप्ट किंवा पहिलं
वाक्य काय असतं बघा, इन मोमेंटम कॉन्झर्वेशन, इन मोमेंटम कॉन्झर्वेशन, इन मोमेंटम कॉन्झर्वेशन velocity is taken along line of impact. काय म्हटलं मी, ज्यावेळेस तुम्ही ऑब्लिक्यू कोलिजनमध्ये मोमेंटम कॉन्झर्वेशन लावताल त्यावेळेस तुम्ही जी वेलॉसिटी घेताल, मोमेंटम कॉन्झर्वेशन म्हणजे काय असतं बघा, मोमेंटम आपण कसं लिहितो, मास इंटू वेलॉसिटी. हे जे तुम्ही इथं वेलॉसिटी घेताल ती वेलॉसिटी कुठली घ्यायची, लाईन ऑफ इम्पॅक्टच्या अलॉंगची घ्यायची. लाईन ऑफ इम्पॅक्टच्या अलॉंग कुठली वेलॉसिटी आहे, u1 cos थीटा आणि u2 cos थीटा. ऑब्लिक्यू कोलिजनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना ज्यावेळेस तुम्ही मोमेंटम कॉन्झर्वेशन लावताल त्यावेळेस तुम्ही जी वेलॉसिटी घेताल ती कुठली घ्यायची, अलॉंग लाईन ऑफ इम्पॅक्ट. ठीक आहे, आता मी तुम्हाला घेऊन दाखवतो, घाबरू नका. आता बघा, हे तुमचं मोमेंटम कॉन्झर्वेशन लावलं मी, मोमेंटम बिफोर द कोलिजन इज इक्वल टू मोमेंटम आफ्टर द कोलिजन. ठीक आहे, मोमेंटम बिफोर द कोलिजन मी कसं करणार बघा. आता मोमेंटम बिफोर द कोलिजन, ह्या बॉलसाठीचं मोमेंटम मी कसं लिहितो बघा. मोमेंटम काय असतं, मास इंटू वेलॉसिटी. ह्या बॉलसाठी मास किती आहे, m1. ठीक आहे, वेलॉसिटी तुमच्याकडे दोन आहेत, एक u1 साइन थीटा, दुसरी u1 cos थीटा. कुठल्या वेलॉसिटी घ्यायच्या, अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्टच्या वेलॉसिटी घ्यायच्या. मग कुठली लाईन ऑफ इम्पॅक्टच्या अलॉंगची वेलॉसिटी, u1 cos थीटा प्लस हे याचं झालं. त्यानंतर ह्याच्यासाठीचं बघा, आता मास किती आहे, m2. त्यानंतर वेलॉसिटी कोणती घ्यायची, u2 cos थीटा इज इक्वल टू. ठीक आहे, तुम्ही हेड ऑन कोलिजनमध्ये कसं करत होतात बघा, कोलिजनच्या अगोदरच्या वेळेसाठी u1 u2 घेत होतात, परंतु ऑब्लिक्यू कोलिजनमध्ये तसं नाही घ्यायचं. कोलिजनच्या वेळेस, ड्युरिंग कोलिजनच्या वेळेस अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्टच्या अलॉंग जेवढ्या काय वेलॉसिटी असतील तेवढ्या घ्यायच्या. ठीक आहे, हे झालं तुमचं मोमेंटम बिफोर द कोलिजन. आता मोमेंटम आफ्टर द कोलिजन घेताना, मोमेंटम आफ्टर द कोलिजन घेताना पण सेम वेलॉसिटी ह्या कोणत्या घ्यायच्या, अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट घ्यायच्या. हे आफ्टर कोलिजन नंतर लाईन ऑफ इम्पॅक्टच्या अलॉंगच्या वेलॉसिटी कोणत्या आहेत, v1 v2. ठीक आहे, मोमेंटम आफ्टर कोलिजन काय येणार मग, m1 v1 प्लस ह्या बॉलचं मोमेंटम m2 v2. समजलं मी काय म्हटलं ते. ऑब्लिक्यू कोलिजनमध्ये ज्यावेळेस तुम्ही मोमेंटम कॉन्झर्वेशन करताल त्यावेळेस तुमचं मोमेंटम कॉन्झर्वेशन करताना वेलॉसिटी ह्या कोणत्या घ्यायच्या, अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्टच्या घ्यायच्या. समजला पहिला पॉईंट. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. वेलॉसिटी कोणत्या घ्यायच्या, अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्टच्या घ्यायच्या. ठीक आहे, आता बघा सेकंड पॉईंट, हे झालं मोमेंटम कॉन्झर्वेशनचं. आता सेकंड पॉईंट बघा, इलास्टिक कोलिजनमध्ये तुम्ही मोमेंटम कॉन्झर्व करतात, कायनेटिक एनर्जी कॉन्झर्व करतात. ठीक आहे, आता कायनेटिक एनर्जी कॉन्झर्व करताना कसं करायचं बघा. कायनेटिक एनर्जी कॉन्झर्व करताना, कायनेटिक एनर्जी इनिशियल, कायनेटिक एनर्जी बिफोर द कोलिजन इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी आफ्टर द कोलिजन. सेकंड पॉईंट टाका, मेथड मधला सेकंड पॉईंट, फॉर कायनेटिक एनर्जी कॉन्झर्वेशन, फॉर कायनेटिक एनर्जी conservation the same case the velocity is taken along line of impact. ज्यावेळेस तुम्ही ऑब्लिक्यू कोलिजनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताल आणि ज्यावेळेस तुम्ही कायनेटिक एनर्जीचं कॉन्झर्वेशन करताल त्यावेळेस कायनेटिक एनर्जीमध्ये जे तुम्ही वेलॉसिटी घेताल त्या कुठल्या घ्यायच्या, अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्टच्या घ्यायच्या. ठीक आहे, आता बघा कायनेटिक एनर्जी कॉन्झर्व करतात म्हणजे तुम्ही काय करतात, कायनेटिक एनर्जी बिफोर द कोलिजन इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी आफ्टर द कोलिजन. ठीक आहे, कायनेटिक एनर्जी बिफोर द कोलिजन घेताना, कायनेटिक एनर्जी बिफोर द कोलिजन घेताना कोलिजनच्या वेळेसची वेलॉसिटी घ्यायच्या अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्टच्या. ठीक आहे, आता बघा कायनेटिक एनर्जी
बिफोर द कोलिजन काय येतं बघा 1/2 ह्या बॉलसाठीची कायनेटिक एनर्जी 1/2 मास किती आहे m1 वेलोसिटी किती कोणती घ्यायची अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट कोणती वेलोसिटी आहे u1 cos थीटा u1 cos थीटा चा स्क्वेअर वाटलं तर इथं ब्रॅकेटचा स्क्वेअर करून टाका ह्या वेलोसिटीच्या स्क्वेअर प्लस ह्या बॉलसाठीची वेलोसिटी ह्या बॉलसाठीचं कायनेटिक एनर्जी 1/2 मास किती त्याचं m2 त्यानंतर वेलोसिटी कोणती घ्यायची u2 cos थीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू कायनेटिक एनर्जी आफ्टर द कोलिजन वेलोसिटी कोणत्या घ्यायच्या अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्टच्या म्हणजे v1 आणि v2 ठीक आहे ह्या बॉलसाठीची कायनेटिक एनर्जी किती येईल 1/2 मास किती आहे m1 वेलोसिटी किती आहे v1 स्क्वेअर खालच्या बॉलसाठीची कायनेटिक एनर्जी काय येणार 1/2 मास किती आहे m1 वेलोसिटी किती आहे v2 स्क्वेअर ठीक आहे हे झालं तुमचं मोमेंट हे झालं तुमचं कायनेटिक एनर्जी कॉन्झर्वेशन लक्षात काय म्हटलं ते त्याच्यामुळं ऑब्लिक्यू कोलिजन थोडंसं टफ आहे क्रिटिकल आहे मान्य आहे ठीक आहे परंतु अभ्यास करावा लागतो हे कायनेटिक एनर्जी कॉन्झर्वेशन असं घ्यायचं अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्टच्या वेलोसिटी घ्यायच्या हे झालं तुमचं सेकंड आता बघा थर्डमध्ये तुमचं कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन हे कसं घ्यायचं बघा आता थर्ड टाका कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन ठीक आहे कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन आपण कसं लिहितो ई इज इक्वल टू कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन आपण कशाने दाखवतो ई ने दाखवतो लक्षात कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन ई इज इक्वल टू वेलोसिटी आफ्टर द कोलिजन डिवाइड बाय वेलोसिटी बिफोर द कोलिजन किंवा रिलेटिव्ह वेलोसिटी आफ्टर द कोलिजन डिवाइड बाय रिलेटिव्ह वेलोसिटी बिफोर द कोलिजन ठीक आहे आता बघा ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणताल सर मग आता u1 u2 लगेच घ्यायचं हे u1 ठेवायचं हे u2 ठेवायचं हे ह्याच्यामध्ये असं नाही करायचं कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन पण ऑब्लिक्यू कोलिजनमध्ये घेताना हे अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट घ्यायचं असतं त्याच्यासमोर लिहा अलॉंग लाईन ऑफ इम्पॅक्ट ह्या लाईन ऑफ इम्पॅक्टच्या अलॉंगच्या वेलोसिटी घ्यायच्या ठीक आहे आता बघा मग कसं येतं बघा इक्वेशन हे ई इज इक्वल टू v2 आहे v2 ला v2 मध्ये काही चेंज नाही झाला डिवाइड बाय v1 डिवाइड बाय u1 घेताना u1 वेलोसिटी घेताना ही कुठली घ्यायची अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट घ्यायची u1 वेलोसिटी अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट कोणती आहे u1 cos थीटा लिहा खाली मग u1 cos थीटा मायनस u2 घेताना अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्टची वेलोसिटी कोणती आहे u2 cos थीटा ते घ्यायची u2 cos थीटा आणि हे असं करून कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन काढायचा फॉर ऑब्लिक्यू कोलिजन समजलं तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत ऑब्लिक्यू इलास्टिक कोलिजनमध्ये ज्यावेळेस तुम्ही मोमेंटम कॉन्झर्वेशन करताल त्यावेळेस जेवढ्या काही तुम्ही वेलोसिटी घेताल तेवढ्या अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट घ्यायच्या कायनेटिक एनर्जी कॉन्झर्वेशन करताना जेवढ्या काही तुम्ही वेलोसिटी घेताल तेवढ्या अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट घ्यायच्या आणि कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन काढताना तुम्ही जेवढ्या काही वेलोसिटी घेताल ही वेलोसिटी कुणाच्या अलॉंग घ्यायच्या लाईन ऑफ इम्पॅक्टच्या अलॉंग घ्यायच्या समजलं इथपर्यंत लक्षात हे मेथड वेगळी आहे ऑब्लिक्यू कोलिजनची प्रॉब्लेम सोडवण्याची मेथड वेगळी आहे ठीक आहे ह्याच्यावरचं मी एकच एक्झाम्पल घेईल आणि लेक्चर संपवून टाकल खाली लिहा एक्झाम्पल खाली टाका आता एक्झाम्पल रे बाबा एक्झाम्पल थोडासा टफ आहे रे बाबा पण अभ्यास करावा लागतो डॉक्टर व्हायचं आहे मग जर हे सगळ्यांना जर सोपं जात असलं असतं तर सगळेच डॉक्टर झाले असते ठीक आहे खाली लिहा एक्झाम्पल ठीक आहे
एक्झाम्पलमध्ये बघा, असे हे 2 बॉल दिलेत. ह्या बॉलचं मास आहे m1, ह्या बॉलची व्हेलॉसिटी आहे u1. किती व्हेलॉसिटी दिली त्यांनी? 4 मीटर पर सेकंड. ठीक आहे. हा बॉल तिरपा जाऊन ह्या दुसऱ्या बॉलला आदळलाय, तिरपा आदळलाय, समोर नाही आदळलं, तिरपा आदळलाय. ह्या बॉलचं पण मास किती आहे? mच आहे. ठीक आहे. त्यानंतर हे तुमचा लाईन ऑफ इम्पॅक्ट दिला आहे, असा हा लाईन ऑफ इम्पॅक्ट दिला आहे. ठीक आहे. त्यानंतर हा बॉल काय म्हणतोय? हा बॉल रेस्टमध्ये आहे, हा बॉल रेस्टमध्ये आहे, म्हणजे ह्याची u2 व्हेलॉसिटी किती आहे? 0 आहे. हा बॉल रेस्टमध्ये आहे, म्हणजे ह्याची व्हेलॉसिटी किती आहे? 0 आहे. इथला अँगल किती दिला आहे त्यांनी? 30 डिग्री. ठीक आहे. काय काढा म्हणते बघा, क्वेश्चन काय म्हणते बघा. क्वेश्चन फाइंड velocity after the collision. Find velocity after the इलॅस्टिक कोलिजन. इलॅस्टिक शब्द वापरलाय. इलॅस्टिक कोलिजन म्हटलं की त्याचं कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन किती येत असतं? 1 येत असतं. फाइंड वेलॉसिटी आफ्टर द इलॅस्टिक कोलिजन. ठीक आहे. फाइंड वेलॉसिटी आफ्टर द इलॅस्टिक कोलिजन. प्रॉब्लेम लिहून घ्या. हा बॉल रेस्टमध्ये आहे, हा जो सेकंड बॉल आहे तो कसा आहे? रेस्टमध्ये आहे. हा जो बॉल आहे तो असा तिरपा येऊन ह्याच्यावरती आदळला आहे. हा इथं बॉल होता, हा ह्याच्या वरी होता, असं वरी होता, ह्याच्यावरून जो असा आदळला आहे, आदळून हा इकडे गेला असेल, हा इकडे गेला असेल, कुठे गेला असेल काय माहीत नाही. ठीक आहे. हे काय आहे? ड्युरिंग कोलिजन. हे तुम्हाला दिलेलं आहे, ड्युरिंग कोलिजन. ठीक आहे. कोलिजन झाल्यानंतर सपोज करा हा जो बॉल आहे, सपोज करा मी ह्याला m1 म्हणतो, ह्याला m2 म्हणतो, मास दोघाचं सारखं दिलं आहे. ठीक आहे. किंवा मी ह्याला काय करतो, ह्याला मी a म्हणतो, ह्याला मी b बॉल म्हणतो, a बॉल b बॉल. कोलिजन झाल्यानंतर सपोज करा हा जो बॉल आहे तो असा इकडे पळाला असेल, इकडे कुठेतरी पळाला असेल, माहीत नाही कुठे पळाला तो, हा असं कुठेतरी पळाला असेल. ठीक आहे. आणि जो हा दुसरा बॉल आहे तो पण असा असं कुठेतरी पळाला असेल, इकडं कुठेतरी पळाला असेल, काय कुठं पळाला ते माहीत नाही मला आता. ठीक आहे. आता बघा, सगळ्यात अगोदर डायग्रामवरून तर तुम्हाला कळालं हे ऑब्लिक्यू कोलिजन आहे. ठीक आहे. ऑब्लिक्यू कोलिजनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची वेगळी मेथड असते, समजलं? ठीक आहे. आता बघा, आफ्टर कोलिजन, ही तुमची डायग्राम झाली. आता आफ्टर कोलिजन, कोलिजनच्या नंतर. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे हे u1 व्हेलॉसिटी 2 कंपोनंटमध्ये रिझॉल्व्ह करावं लागते. ठीक आहे. हे तुमची लाईन ऑफ इम्पॅक्ट, हे नॉर्मल लाईन म्हणजे काय आहे तुमचं? लाईन ऑफ इम्पॅक्ट. ह्याच्या अलॉंग जी व्हेलॉसिटी असेल ती काय असेल तुमची? u1 cos 30 डिग्री. आणि ह्याच्या परपेंडिक्युलरमध्ये तुमची कोणती व्हेलॉसिटी असेल? u1 sin 30 डिग्री. ठीक आहे. त्यानंतर हा तर रेस्टमध्ये आहे. ठीक आहे. आलो शाळेत, रेस्टमध्ये आहे, त्याच्यामुळे ह्याची व्हेलॉसिटी घ्यायची काही गरज नाही आहे. रेस्टमध्ये आहे, त्याची व्हेलॉसिटी किती असणार आहे? 0 असणार आहे. कोलिजन झाल्यानंतर इकडची व्हेलॉसिटी चेंज होते का? होत नाही. ह्या डायरेक्शनमधल्या व्हेलॉसिटी, ह्या परपेंडिक्युलर डायरेक्शनमधल्या व्हेलॉसिटी चेंज होतात का? होत नाही. फक्त ह्या डायरेक्शनमधल्या व्हेलॉसिटी चेंज होतात. अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्टच्या व्हेलॉसिटी चेंज होतात. सपोज करा ही झाली v1 आणि कोलिजनच्या नंतर ही व्हेलॉसिटी झाली v2, म्हणजे ह्या बॉलची कोलिजनच्या नंतरची व्हेलॉसिटी काय झाली? v2. ठीक आहे. आता u1 तुम्हाला दिलंय, u1 किती आहे? इथं बघा u1 किती आहे? 4. त्यानंतर साइन 30 डिग्री, साइन 30 डिग्री किती असतं? साइन 30 डिग्री सांगा आता, साइन 30 डिग्री किती असतं? 1/2. 4 × 2 किती झालं? 2 मीटर पर सेकंड व्हेलॉसिटी. ठीक आहे. त्यानंतर इथे u1 cos 30 डिग्री किती येतं बघा? 4 × cos 30 डिग्री किती येतं? cos 30 डिग्री √3/2, म्हणजे हे येतं तुमचं 2√3 मीटर पर सेकंड. ठीक आहे. त्यानंतर म्हणजे इथली व्हेलॉसिटी तुमची काय असणार?
2 मीटर पर सेकंड. ही काढायची तुम्हाला आणि ही एक काढायची. ठीक आहे. इथली वेलॉसिटी असेल का तुमची? ही वेलॉसिटी तुमची काय असेल? इथली 0 असेल, कारण इथं 0 होती, म्हणजे इथं पण काय असेल तुमची? 0 असेल, म्हणून मी ही काय घ्यायला जात नाही. ठीक आहे. काय काढायचं आहे आपल्याला? वेलॉसिटी आफ्टर द कोलिजन झाल्यानंतरच्या वेलॉसिटी काढा म्हणताय. ठीक आहे. म्हणजे V1 आणि V2 काढायचं आहे. V1 आणि V2 काढायचं आहे. ठीक आहे. लक्षात. आता लावा मग. इलॅस्टिक कोलिजन आहे म्हणजे मी कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम लावू शकतो. अप्लाय, ल्या खाली आता, अप्लाय कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. ठीक आहे. कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम म्हणजे PI इज इक्वल टू PF. ठीक आहे. मोमेंटम बिफोर द कोलिजन, मोमेंटम आफ्टर द कोलिजन. मोमेंटम बिफोर द कोलिजन म्हणजे कोणतं मोमेंटम घ्यायचं आहे तुमचं? ड्युरिंग द कोलिजनच्या वेळेचं मोमेंटम घ्यायचं आहे. ठीक आहे. मग ह्या बॉलचं मोमेंटम किती येतं बघा. मास किती ह्या बॉलचं? m दिलं आहे, इंटू वेलॉसिटी कोणत्या घ्यायच्या? अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्टच्या वेलॉसिटी घ्यायच्या. अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्टची वेलॉसिटी कोणती आहे तुमची? U1 cos 30 डिग्री. किती आहे ती? 2√3 प्लस ह्या बॉलचं मोमेंटम किती येणार बघा. मास इंटू वेलॉसिटी किती त्या बॉलची? 0 इज इक्वल टू कोलिजनच्या नंतरचं मोमेंटम, म्हणजेच ह्याचं मोमेंटम, ह्याचं मास किती आहे? m, ह्याचं मास m. ठीक आहे. मग मास इंटू वेलॉसिटी कोणत्या घ्यायच्या? अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट. लाईन ऑफ इम्पॅक्टची अलॉंगची वेलॉसिटी V1 प्लस ह्या बॉलसाठी मास m, वेलॉसिटी V2. ठीक आहे. म्हणजे इथं काय येतं बघा. m 2√3 इज इक्वल टू m V1 प्लस V2. m कॅन्सल म्हणजे काय येतं? इथं 2√3 इज इक्वल टू V1 प्लस V2. एक इक्वेशन भेटलं. खुश झालात तुम्ही? एक इक्वेशन भेटलं ना. कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम लावलं, एक इक्वेशन भेटलं. आता दुसरं इक्वेशन काढायचं आहे. दुसरं कसं काढायचं बघा. दुसरं काढायला कायनेटिक एनर्जीज काढायचं. परंतु एक लक्षात घ्या की तुम्हाला V1 V2 काढायचं आहे. मग कायनेटिक एनर्जी काढण्याच्या भानगडीत पडू नका. त्याच्यावरून पण तुमचं दुसरं इक्वेशन येऊ शकतं. परंतु आणखी एक सोपी गोष्ट तुम्हाला सांगतो. इलॅस्टिक कोलिजन म्हटलंय म्हणजेच कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन तुमचं किती असतो? 1 असतो. ठीक आहे. मग लिहा सेकंड. आता सेकंड हा तुमचा फर्स्ट पॉईंट झाला. सेकंड पॉईंट बघा. E इज इक्वल टू V1 किंवा V2 मायनस V1 डिवाइड बाय काय येतं मग? U1 cos 30 डिग्री. U1 cos 30 डिग्री मायनस U2 cos 30 डिग्री. ठीक आहे. आता बघा V2 मायनस V1 माहिती का तुम्हाला? नाही माहिती आहे. आता हे कट करतो मी. E इज इक्वल टू V2 मायनस V1 माहिती का? नाही माहिती. V2 मायनस V1. ठीक आहे. E किती असणार इथं? 1. का 1 असणार? कारण तुमचं इलॅस्टिक कोलिजन आहे, म्हणून मी डायरेक्टली इथे काय लिहितो? व्हॅल्यू 1 डिवाइड बाय U1 cos 30 डिग्री किती तुमचं? 2√3 मायनस U2 cos 30. U2 किती तुमचं? 0 आहे, म्हणजे ते सगळं 0 होऊन बसल. मग ही व्हॅल्यू इकडे पुट करा म्हणजे हे येतं V2 मायनस V1 इज इक्वल टू 2√3. हे येईल तुमचं इक्वेशन 2. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 सॉल्व करा. V1 V2च्या व्हॅल्यू तुम्हाला भेटतील. लक्षात. मग काय करतात बघा आता. ॲड इक्वेशन 1 अँड 3. ॲड इक्वेशन 1 अँड 2. 3 कुठून आलं बॅ? ॲड इक्वेशन 1 अँड 2. ठीक आहे. मग ॲड करा. V1 प्लस V2 इज इक्वल टू 2√3 आणि इक्वेशन 2 काय बघा? मायनस V1 लिहू का असं? खाली तुमच्या मनाने लिहू. V2 मायनस V1 इज इक्वल टू 2√3. ठीक आहे. V1 मायनस V1 कॅन्सल झालं. V2 प्लस V2 काय येतं मग?
2v2 इज इक्वल टू 2 प्लस 2√3 प्लस 2√3 काय येतं मग 4√3. ठीक आहे, म्हणजेच V2ची व्हॅल्यू किती येते बघा, V2 इज इक्वल टू 2√3 मीटर पर सेकंड. लक्षात V2ची व्हॅल्यू किती येते 2√3 मीटर पर सेकंड. V2ची व्हॅल्यू कुठल्याही एका इक्वेशनमध्ये पुट करा. कुठल्या इक्वेशनमध्ये पुट करतो मी, इक्वेशन 1 मध्ये पुट करतो. पुट V2 इन इक्वेशन 1, लिहा खाली पुट V2 इन इक्वेशन 1. कुठल्या इक्वेशनमध्ये पुट करा, ह्या इक्वेशनमध्ये पुट करा. मग काय येतं बघा, V1 प्लस 2v2 इज इक्वल टू 2√3. मग हे 2√3 तिकडे जाईल म्हणजे बरोबर चिन्हाच्या इकडे जाईल, म्हणजे काय येईल V1 इज इक्वल टू 0. लक्षात म्हणजे काय येईल V1 इज इक्वल टू 0. V1 आणि V2 ह्या व्हेलॉसिटी कधीच्या आहेत, आफ्टर द कोलिजन. ऑब्लिक्यू कोलिजन झाल्यानंतर ज्या व्हेलॉसिटी असतील त्या कोणत्या असतील, V1 आणि V2. लक्षात ह्याच्यावरचे प्रॉब्लेम थोडे क्रिटिकल असतात, टफ असतात, नीटला कधी विचारत नाहीत पण जेईला विचारतात, म्हणून मला ते घ्यावं लागले. ठीक आहे, चुकून एखाद्या वेळेस नीटमध्ये जरी विचारला ह्याच्यावरती प्रॉब्लेम तर एकदम सोपा विचारतील. आणि जसं मी तुम्हाला सॉल्व करा म्हटलंय, ज्या मेथडनं तुम्हाला मी सॉल्व करा म्हटले त्याच मेथडनं सॉल्व करायचं, त्याच्या बाहेर कुठली मेथड यूज नाही करायची. हां यूज करू शकतात पण ते तुम्हाला अवघड जाईल. जी मेथड तुम्हाला मी सांगली तेच यूज करा. लक्षात अभ्यास करत राहा. वेळ महत्त्वाची आहे, वेळ कठीण आहे पण महत्त्वाची आहे. लक्षात अभ्यास करत राहा.